सिक्कीममध्ये भारत-चीन बॉर्डरवर असा एक सैनिक आहे जो मागच्या 54 वर्षापासून सीमेचे रक्षण करत आहे। ऐकायला विचित्र वाटेल, पण या सैनिकाचा मृत्यू 1968 मध्येच झाला होता। मग या जगात नसतानाही हा सैनिक बॉर्डरवर कसा काय तैनात आहे? तर ही गोष्ट आहे बाबा हरभजन सिंग यांची। 4 ऑक्टोबर 1968 ला खडतळ घाटातून जात असताना पाय घसरून खोल दरीत ते पडले। उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि खाली पाणी असल्यामुळे त्यांचे शरीरही वाहून गेले। त्याच रात्री त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी त्यांच्या मृतदेहाची जागा सांगितली आणि दुसऱ्या दिवशी त्याच जागी त्यांचा मृतदेह सापडला। तेव्हापासून ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नात येऊन चीनच्या खुरापत्या सांगू लागले आणि त्यामुळे भारतीय सेनेला त्याचा खूप फायदा झाला। चीनी सैनिकांना त्यांचे दर्शन झाल्याने ते सुद्धा बाबा हरभजन सिंग यांना खूप घाबरू लागले। जेव्हाही भारत चीन मध्ये बैठक होते तेव्हा बाबा हरभजन सिंग यांना स्पेशल खुर्ची लावण्यात येते। त्यांना मरणोत्तर भारतीय सेनेत सामील करण्यात आले। त्यांना सगळ्यांप्रमाणे मासिक वेतन आणि 2 महिने सुट्टी सुद्धा दिली जाते। 1982 ला भारतीय सेनेने त्यांचे समाधी मंदिर बनवले होते। आजही तेथे हजारो लोक दर्शनासाठी जातात। ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।